देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा हा प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्यावर मनन करण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी. पुढे जाण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो की तो आम्हाला हा प्रसंग दिलेला आहे. आणि प्रिय प्रभू, तुझी इच्छा काय आहे, कशा रीतीने आम्ही जीवन जगावं, कशा रीतीने वाढावं आत्मिक रीतीने, याचं मार्गदर्शन तू आम्हास देणार आहेस. आणि दे अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर प्रिय प्रभू, आणि तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्र भाग आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो. मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 हे वचन आहेत. मार्क 35, मार्क 4, 35 ते 41. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशाच घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही का? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. या वचनामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे ती येशू वादळ शांत करतो. आणि आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की प्रश्नांचं वादळ. प्रश्नांचं वादळ. या वचनामध्ये म्हणजे 35 ते 41 ही वचनं 7 वचनं आहेत. परंतु या 7 वचनामध्ये 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि काही प्रश्न त्याच्या शिष्यांनी येशूला विचारले आणि काही प्रश्न येशूने त्याच्या शिष्यांना विचारलेले आहेत. आणि परंतु यापेक्षा सुद्धा जास्त प्रश्न या वचनांमध्ये ते लिहिलेले नाही, परंतु त्या शिष्यांच्या मनात जरूर आलेले आहेत. आणि अशा रीतीने एका वादळाने त्यांच्या मनामध्ये एका प्रश्नांचं वादळ निर्माण केलेलं आहे. आपलं जीवनच एक प्रश्न असल्या प्रकारचं आहे. त्यातील काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात, परंतु काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला
पुढच्या जीवनात मिळणार आहेत. परंतु अशा रीतीने प्रश्नांचं हे जीवन आहे. आणि जीवनात अनेक अशा प्रकारचे वादळं निर्माण होत असतात आणि ते आपल्याला धक्का देतात आणि त्या वादळांमुळे आपल्या मनामध्ये प्रश्नांचे वादळ निर्माण होत असतात. या वचनामध्ये 4 अध्याय मार्क 4:35 ते 41 या वचनांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की एक मोठं वादळ त्यांच्या समोर आलं, म्हणजे येशू आणि त्याचे शिष्य. आणि हे वादळ फार मोठं असल्या प्रकारचं होतं आणि विशेष करून गालिल समुद्रामध्ये जे वादळ यायचे ते फार मोठे आणि मचव्याला बुडवणारे असल्या प्रकारचे असायचे. कारण हा जो गालिल समुद्र आहे तो समुद्र सपाटीपासून बराच खोल असल्या प्रकारचा आहे आणि त्याच्या अवतीभोवती लहान डोंगर आहेत. आणि ज्यावेळेस वादळ येतं त्यावेळेस वारे त्या डोंगरावरून ज्यावेळेस पाण्याकडे येतात त्यावेळेस एखाद्या बाणाप्रमाणे येतात आणि मग त्या पाण्यावर असा मारा करतात की मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि त्या लाटांमुळे एखादा मचवा वाचणं हे फार कठीण असल्या प्रकारे होऊन जातं. आणि हे जे वादळ होतं या वादळामध्ये आपण हे पाहतो की शिष्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नांचं वादळ निर्माण झालं. जे वादळ निर्माण झालं शिष्यांच्या मनामध्ये त्याला विशेषतः 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे की ज्या वादळात ते सापडले होते ते वादळ फार मोठं असल्या प्रकारचं होतं आणि त्या वादळामध्ये त्यांचा मचवा सापडला होता आणि तो बुडायला लागला होता आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसरं कारण असं होतं की अशा या वादळात ते सापडले होते परंतु त्यांना वाचवण्यासाठी मात्र शेवटल्या क्षणापर्यंत येशूने कुठलीच कृती केली नाही आणि अशा वादळात सुद्धा तो झोपलेला होता. आणि या त्याच्या कृतीमुळे आणि त्याच्या शब्दामुळे सुद्धा त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं वादळ निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. हे जे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले त्यापैकी पहिला प्रश्न वचन 38 मध्ये आपल्याला वाचायला मिळतो आणि हा प्रश्न शिष्यांनी येशूला विचारलेला आहे. आणि त्यांनी काय प्रश्न विचारला त्या ठिकाणी 38व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही. काय? गुरुजी, आपण बुडत आहोत तरी तुम्हाला काहीच वाटत नाही का? हा जो शिष्यांचा प्रश्न आहे, शिष्यांनी येशूला विचारलेला आहे, हा वरवर आपल्याला अगदी बरोबर प्रश्न वाटतो. कारण शिष्यांची परिस्थिती अतिशय धोकादायक असल्या प्रकारची झाली होती. ते बुडणार होते आणि जीवना मरणाच्या खेळामध्ये ते अडकलेले होते. मोठमोठ्या लाटांमुळे त्यांचं मचवा जो आहे तो हैराण झाला होता आणि तो पाण्याने भरला होता. लाटा येऊन त्या मचव्यावर आदळत होत्या आणि कुठलीच आशा त्या ठिकाणी त्यांना दिसत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये ते मरत होते आणि येशू मात्र त्या ठिकाणी झोपलेला होता. आणि म्हणून हा जो प्रश्न शिष्यांनी येशूला विचारला की तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुम्हाला आमच्या जीवाची चिंता नाही का? परंतु त्याला चिंता होती. जरी वरवर येशूचा हा प्रश्न शिष्यांचा हा प्रश्न येशूला जो होता तो बरोबर वाटत असला परंतु तो बरोबर नव्हता. कारण आपल्याला शेवटी दिसतं की येशूने त्यांना वाचवलेलं आहे. वरून जरी येशू झोपलेला आपल्याला दिसतो, त्याचे डोळे बंद होते असं आपल्याला दिसतं, परंतु मला असं वाटते की येशूचे डोळे जरी बंद होते तरी उघडे होते आणि त्याला सर्व माहीत होतं, सर्व दिसत होतं. किती मोठं वादळ आहे, किती मोठ्या लाटा आहेत
आणि त्या लाटांमध्ये आणि त्या वादळामध्ये, या अथांग समुद्रामध्ये त्यांचा मचवा कशा रीतीनं बुडत आहे, लाटांनी कसा हैराण झालेला आहे, शिष्य कसे घाबरलेले आहे आणि त्यांना आपल्यासमोर कशा रीतीने मरण दिसत आहे, हे सर्व चित्र त्याला माहीत होतं. कारण तो अंतर्ज्ञानी आहे, तो सर्वज्ञ आहे आणि म्हणून त्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. आणि तरीही त्याने लगेच कृती केली नाही. त्यांना वाचवण्याची कृती त्याने लगेच केली नाही. शेवटल्या क्षणापर्यंत कोणती कृती केली नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. याला कारण होतं की येशूला त्या शिष्यांची परीक्षा पाहायची होती. येशूला त्या शिष्यांचा विश्वास तपासायचा होता. किती विश्वास त्यांचा आहे, किती कमी आहे आणि किती जास्त आहे, हे येशूला त्यांचा जो विश्वास आहे तो पाहायचा होता. त्यांना मारायचं नव्हतं. ते तर त्याचे शिष्य होते आणि त्यांचा ट्रेनिंग पिरियड सुरू होता. म्हणून त्यांना शिकवण्याचा हेतू येशूचा त्या मागचा होता. स्वतःचं प्रगटीकरण त्यांना करायचं होतं. स्वतःच्या सामर्थ्याचं प्रदर्शन त्यांना करायचं होतं. माझा किती अधिकार आहे तो त्यांना दाखवायचा होता. या सागरापेक्षा मी किती मोठा आहे हे त्यांना दाखवायचं होतं. त्यांच्या विश्वासात वाढ करायची होती. त्यांना बुडून मारायचं नव्हतं, उलट त्या शिष्यांना त्याच्या भावी सेवेसाठी त्यांना तयार करायचं होतं, त्यांना मारायचं नव्हतं. म्हणून येशूचा जो शिष्यांचा जो हा येशूला प्रश्न होता की तुम्हाला काहीच काळजी नाही का, तू आम्हाला सोडून दिलं का, हा जो प्रश्न आहे वरून जरी बरोबर वाटत असला परंतु तो चुकीचा होता. कारण येशूचा त्याच्या मागचा हेतू होता. येशूला त्यांना वाचवायचंच होतं, नव्हे तयार करायचं होतं. परंतु येशूला त्यांची परीक्षा सुद्धा पाहायची होती, त्यांच्या विश्वासाची तपासणी सुद्धा करायची होती, त्यांच्या विश्वासात वाढ सुद्धा करायची होती. म्हणून पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की येशू आपल्या जीवनात काही ॲक्शन घेत नाही, काही कृती करत नाही, परंतु त्याचा हेतू त्यामध्ये वाईट नसतो, आपल्याला शिकवण्याचा असतो. या ठिकाणी येशूने त्याच्या शिष्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न नंबर 2, दुसरा जो प्रश्न आहे तो येशूने शिष्यांना विचारलेला आहे. आणि हा प्रश्न सुद्धा ज्यावेळेस येशूने शिष्यांना विचारला त्यावेळेस शिष्यांना हा प्रश्न चुकीचा वाटला असेल किंवा वाटला की येशू असा कसा प्रश्न त्यांना विचारतो. आणि काय प्रश्न होता हा प्रश्न वचन 40 मध्ये आपल्याला वाचायला मिळतो. आणि येशू त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे. हा प्रश्न विचारून नक्कीच मला असं वाटते शिष्यांना उलट राग आला असेल. असा कसा प्रश्न येशू विचारतो, हा चुकीचा प्रश्न आहे, हा प्रश्नच चुकीचा आहे. अरे ही परिस्थिती इतकी भीतीदायक धोकादायक होती, ते बुडायला ऑलरेडी लागले होते ते. कारण त्यांच्या मत्स्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती. म्हणजे ते मरणाच्या जबड्यामध्ये होते, मरणाच्या हातामध्ये होते, वादळाच्या हातामध्ये, समुद्राच्या हातामध्ये होते, मरणाच्या हातात ते होते. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना, अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये असताना येशू त्यांना उलट प्रश्न विचारतो की तुम्ही इतके भित्रे कसे. अशा वादळात कोणी भिणं हे साहजिक आहे. आणि तरी येशू म्हणतो की तुम्ही भिवू नका, का भ्याले, तुम्ही भित्रे कसे. आणि येशू असा का म्हणाला, का त्यांना भित्र म्हणाला. ज्यावेळेस त्यांनी वादळाकडे पाहिलं, लाटांकडे पाहिलं आणि त्यांचा मचवा बुडताना पाहिलं त्यावेळेस त्यांना भीती वाटली, साहजिक होतं. परंतु आणखी एक सत्य त्या ठिकाणी होतं. फक्त समुद्र तिथं होता का, फक्त लाटा तिथं होत्या का, फक्त बुडणारा मचवा तिथे होता का, फक्त समोर मरण होतं का, नाही. आणखी एक सत्य त्या ठिकाणी होतं, त्यांच्या बरोबर येशू होता. त्या येशूकडे त्यांनी पाहिलं नाही,
वादळाकडे पाहिलं, लाटांकडे पाहिलं आणि त्या बुडणाऱ्या मचव्याकडे पाहिलं, परंतु येशूकडे पाहिलं नाही. येशूकडे जर पाहिलं असतं तर ते घाबरलेच नसते, भ्यालेच नसते. आणि कारण येशू त्या सागरापेक्षा अगणित पटीने मोठा असल्या प्रकारचा होता. परंतु येशूबद्दल जी जाणीव त्यांना पाहिजे होती, त्याच्या सामर्थ्याची कल्पना त्यांना पाहिजे होती, सामर्थ्यावर त्याचा विश्वास असायला पाहिजे होता, तो विश्वास मात्र त्यांचा नव्हता. आणि त्या येशू समोर तो समुद्र जर तुलना केली तर येशू हा इतका मोठा आहे, इतका महान आहे की त्या येशू समोर तो समुद्र म्हणजे डबक्यासारखा. ही अतिशयोक्ती आहे का? अजिबात नाही. त्या येशू समोर तो समुद्र म्हणजे डबक्यासारखा. आपल्याला माहिती आहे, रस्त्याला खड्डे पडतात, त्याच्यावर लहान लहान डबके तयार होतात. त्या डबक्यांचं काय अस्तित्व आहे? त्या गाड्या येऊन जाऊन त्या डबक्याला असे चिरडतात की हळूहळू ते पाणी सुकून जाते, ते डबके सुकून जातात. काय अस्तित्व आहे? तो समुद्र म्हणजे एखाद्या डबक्यासारखा होता त्या येशू समोर. म्हणून येशूला राग आला, एक प्रकारे सात्विक राग आला. अरे तुम्ही या समुद्राला भिता, या समुद्राला घाबरता, तुम्ही भित्र्या. कारण ते शिष्य त्या समुद्राकडे पाहत होते. त्या दुसरा जो हा समुद्रांचा समुद्र आहे येशू, त्याच्याकडे मात्र त्यांनी पाहिलेलं नाही. पुष्कळदा आपण पाहतो की टी व्हीवर एखादा हॉरर चित्रपट सुरू असतो किंवा सिरियल सुरू असते ना, आपला लहान मुलगा आपल्या जवळ बसलेला असतो आणि तो ज्यावेळेस ती सिरियल पाहतो किंवा त्या स्क्रीनवरचं ते चित्र पाहतो त्यावेळेस तो घाबरतो. परंतु तिथे तो जो त्या मुलाचा बाप असतो तो मात्र घाबरत नाही. त्याला माहीत असतं हे फक्त चित्र आहे. त्याला माहीत असतं ठीक आहे, भीती वाटली तर रिमोट कंट्रोलर माझ्या हातात आहे, रिमोट माझ्या हातात आहे, मी केव्हाही हे चित्र गायब करू शकतो. त्याला बघ भीती वाटणार नाही, कारण ते चित्र त्या बापाच्या हातात आहे, रिमोट त्याच्या हातात आहे. येशूला माहीत होतं की हे जे वादळ आहे एखाद्या चित्रासारखं आहे, त्याचा रिमोट माझ्या हातात आहे. आणि येशूला त्याची भीती वाटली नाही, शिष्यांना वाटली. येशू सुद्धा त्याच वादळात होता, त्याच मचव्यामध्ये होता की जो मचवा बुडत होता. येशूला त्या वादळाची, त्या समुद्राची, त्या लाटाची अजिबात भीती वाटली नाही. त्याच्याकडे त्यांनी पाहिले नाही, त्याचं लक्ष त्या शिष्यांकडे होतं. त्यांना तो दोष देतो की तुम्ही इतके भित्रे कसे. शिष्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होतं, पण ते येशूच्या दृष्टिकोनातून तिथे भिण्याचं कोणतंही कारण नव्हतं. येशू जर आमच्या मचव्यात आहे तर आम्हाला भिण्याचं कोणतंही कारण नाही. कारण ते वादळ आणि त्या लाटा येशूला बुडवू शकत नाही. ते वादळ, त्या लाटा येशूला बुडवू शकत नाही. एखादं डबकं आपल्याला बुडवू शकतात का? नाही. ते वादळ, तो समुद्र येशूला बुडवू शकत नाही, कारण तो समुद्र हे डबक्यासारखा आहे येशू समोर आणि तो त्याचा निर्माण करता आहे आणि म्हणून ते बुडवू शकत नाही. म्हणून जर ते वादळ आणि तो समुद्र येशूला बुडवू शकत नाही तर तुम्हालाही बुडवू शकत नाही, कारण ज्या मचव्यामध्ये येशू होता त्याच मचव्यामध्ये शिष्य होते. मग येशू जर आमच्या संगती आहे, आमच्या मचव्यामध्ये, हा समुद्र किती अथांग असो, किती मोठा असो, किती खवळलेला असो, किती मोठ्या लाटा असो, मचवा बुडत असो, येशू जर आमच्या संगती आहे तर आम्हाला भिण्याचं कारण नाही. आणि जर आम्ही भीतो तर येशूचा आम्हाला प्रश्न आहे की तुम्ही एवढे भित्रे कसे. मला असं वाटते येशू जर एवढ्या अथांग एखाद्या समुद्रासारखा आहे, समुद्रांचा समुद्र आहे, तर त्याच्या समोर
आम्ही नम्र व्हायला पाहिजे त्या समुद्रासमोर आम्ही नम्र आणि लीन असल्या प्रकारे व्हायला पाहिजे. तिसरा प्रश्न येशूने पुन्हा शिष्यांना विचारला आणि तो प्रश्न असा त्याच वचनामध्ये 40व्या वचनामध्ये की तुम्हाला विश्वास कसा नाही. आणि हा विश्वास येशूवर कसा नाही असं येशूला म्हणायचं होतं की तुमचा माझ्यावर विश्वास कसा नाही. परंतु हा प्रश्न सुद्धा शिष्यांना चुकीचा वाटला असेल. ज्यावेळेस येशूने त्यांना विचारलं की तुमचा विश्वास माझ्यावर कसा नाही साहजिक होतं, कारण येशूने त्यांना वाचवण्यासाठी शेवटल्या क्षणापर्यंत काहीच केलेलं नव्हतं. मग काहीच केलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत. तो झोपत होता शेवटल्या क्षणापर्यंत आणि म्हणून शिष्यांचा विश्वास त्याच्यावरचा उडाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये येशू त्यांना म्हणतो की तुमचा विश्वास कुठे आहे, तुमचा विश्वास का नाही. परंतु शिष्यांना हा येशूचा प्रश्न सुद्धा चुकीचा वाटत होता, कारण येशूने त्यांना वाचवण्यासाठी काहीच कृती केलेली आपल्याला दिसत नाही. शिष्यांना त्याच्या सामर्थ्याविषयी माहीत होतं की शिष्याने हजारो रोग्यांना बरं केलं हे त्यांनी पाहिलं होतं. त्यांना माहीत होतं की हा रोग्यांना बरं करू शकतो. परंतु त्यांना हा विश्वास नव्हता, त्यांनी पाहिला नव्हता. त्यांना माहीत नव्हता की हा येशू अथांग सागराला सुद्धा शांत करू शकतो, त्याला ऑर्डर देऊ शकतो, त्याला आज्ञा देऊ शकतो, त्याला धमकावू शकतो. हा विश्वास मात्र त्या शिष्यांचा नव्हता. परंतु येशू हे करू शकतो. सागराला तो आज्ञा देऊ शकतो. आणि ही खूप नवलाची असल्या प्रकारची गोष्ट आहे की सागराला कोण बुडवणारा, टायटॅनिक सारख्या जहाजाला बुडवणारा, जे त्याच्या मार्गातील त्यांना बुडवणारा, मोठमोठे किनारे बुडवणारा, नष्ट करणारा, खाऊन टाकणारा असा हा सागर त्याला तो कसं काय शांत करू शकतो. परंतु हा जो येशू आहे त्याचं सामर्थ्य जे आहे हे त्या सागरापेक्षा सुद्धा महान आहे, अमर्याद आहे आणि अथांग आहे. त्याला मर्यादाच नाही. असं आहे सामर्थ्य त्या येशूचं. आणि हे त्यांना माहीत नव्हतं, म्हणून त्यांचा त्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. चौथा प्रश्न जो आहे तो शिष्यांनी एकमेकांना विचारला. आणि तो प्रश्न असा होता की तेव्हा ते वचन 41 मध्ये तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण, वारा व समुद्र हे देखील त्याचे ऐकता. हा आहे तरी कोण, हा शेवटला प्रश्न. येशूची ही इच्छा होती, कारण ते त्याचे शिष्य होते आणि येशू त्यांना शिकवत होता. ते ट्रेनिंग पिरियडमध्ये होते आणि येशूची ही इच्छा होती त्यांच्याविषयी की त्यांनी हा प्रश्न विचारावा की हा आहे तरी कोण, तो कोण आहे याविषयी त्यांनी विचार करावा. तो कोण आहे याचा त्यांनी शोध घ्यावा, त्याला जाणून घ्यावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्यांचा विश्वास वाढावा आणि असल्या प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारावा. ही येशूची त्या शिष्यांबद्दल इच्छा होती. आणि ज्यावेळेस येशूने ते वादळ शांत केलं, वादळाला धमकावलं, केवळ 4 शब्दामध्ये तो काय म्हटला, उगारा शांत हो. केवळ 4 शब्द, फक्त शब्दाने एवढ्या अथांग अमर्याद असल्या प्रकारच्या समुद्राला त्याने चुप केलं, शांत केलं, स्थिर केलं, त्याला आज्ञा दिली. त्याला धमकावतो. कोण धमकावू शकतो सागराला, कोण आज्ञा करू शकतो सागराला. ही जी गोष्ट होती ही पाहिल्यानंतर त्यांना हा प्रश्न पडला, हा आहे तरी कोण, कोण आहे हा. आपण त्याविषयी विचार करायला पाहिजे.
कोण आहे येशू की जो सागराला तो आज्ञा करू शकतो आणि वादळाला धमकावू शकतो, त्याला चूप करू शकतो, त्याला म्हणू शकतो की तू तुझ्या तोंडावर बोट ठेव, त्याला म्हणू शकतो फार उड्या मारल्या खाली बस, शांत हो. याच येशूने आपण पाहतो की जुन्या करारामध्ये तांबडा समुद्र दुभंगला. कुठे आहे त्या समुद्राचं सामर्थ्य? एखाद्या कागदाप्रमाणे त्याचे 2 भाग केले, कागद रद्दी. कुठं त्याचं सामर्थ्य? हाच येशूने या ठिकाणी आपण पाहतो की त्या समुद्राला आज्ञा दिली, त्याला धमकावलं. आणखी दुसऱ्या प्रसंगामध्ये आपण पाहतो की त्या खवळलेल्या समुद्रावरून तो चालला. खवळलेल्या समुद्रावरून तो चालला. आणखी एका ठिकाणी आपण पाहतो की शिष्य ज्यावेळेस तिबिरिया समुद्राजवळ होते, त्यांना ते कोळी असून त्या समुद्राची त्यांना माहिती नव्हती. कोळी असून त्यांनी काहीच मासे धरले नाही. ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी गेला त्यांना भेटायला, आणि येशूने त्यांना सांगितलं की या समुद्राच्या या भागामध्ये तुम्ही आपले जाळे टाका, कारण तिथे मासे आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी जाळे टाकले त्यावेळेस त्यांना मासे मिळाले. एवढा अथांग समुद्र, परंतु तो आत त्याचं तळ त्या येशूला माहीत आहे. मासे कुठे आहेत कुठे नाहीत ही माहिती त्याला आहे. का? कारण तो या सृष्टीचा, या जगाचा आणि या समुद्रांचा निर्माण करताय. तो निर्माण करताय आणि त्याच्यामुळे त्याचा अधिकार आहे समुद्रावर. समुद्र हे शक्तीचं उदाहरण आहे. या पृथ्वीवर सामर्थ्याचे अनेक उदाहरणं आहे. त्याच्यापैकी एक सामर्थ्याचं उदाहरण म्हणजे समुद्र आहे. आणि ते सामर्थ्य, ती शक्ती येशूच्या हातात होती. याला कारण हे होतं की त्या समुद्राचा तो येशू हा निर्माण करता होता. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण वाचतो की शब्द देव झाला आणि शब्द देव होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. जे झाले ते त्याच्या वाचून झाले नाही, सर्व काही त्याने निर्माण केले. तो निर्माण करता आहे याविषयी त्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. येशू हा निर्माण करता आहे आणि म्हणून त्याचा अधिकार या सृष्टीतील प्रत्येक शक्तीवर आहे. जर समुद्रावर आहे तर प्रत्येक शक्तीवर आहे. प्रत्येक शक्ती त्याच्या हातात आहे. येशूने त्याच्या शिष्यांना शेवटल्या क्षणी मरता मरता त्यांना वाचवलं. शेवटल्या क्षणापर्यंत येशूने काहीच कृती केली नाही, म्हणून त्यांच्या मध्ये अनेक प्रश्नाचं वादळ निर्माण झालं. परंतु पुष्कळदा काय होतं, येशू काहीच करत नाही आणि तो बुडू देतो. असंही होतं. ती येशूची इच्छा. त्याचा अर्थ तो वाचू शकत नाही असं अजिबात नाही. त्याचा अर्थ असा नाही की तो निर्माण करता नाही. त्याचा अर्थ असा नाही की तो आज्ञा करत नाही, तो धमकावू शकत नाही, त्या समुद्रावरून चालू शकत नाही. आज सुद्धा त्याचा अधिकार तोच आहे. पण तरी पुष्कळदा तो बुडू देतो. आणि त्यावेळेस मोठं प्रश्नांचं वादळ आपल्या मनामध्ये निर्माण होतं. परंतु येशू तेही वादळ शांत करणारा देव आहे. कारण या प्रश्नांच्या वादळासाठी सुद्धा, या प्रश्नांसाठी सुद्धा त्याच्याजवळ उत्तर आहे. या जगाच्या जगिक सागरामध्ये कदाचित तो आम्हाला वाचवणार नाही, परंतु अनंत कालचा अमर्याद असा जो सागर, जीवनाचा सागर पुढे आहे, त्याच्यामध्ये मात्र तो आम्हाला वाचवणार आहे. जिथे तो तिथं आम्ही असणार आहे. आणि तिथे कुठल्याच प्रकारचं ना आजाराचं वादळ असणार, ना मरणाचं वादळ असणार, ना विरहाचं वादळ असणार.
अनंत काळसाठी जिथे तो तिथं आम्ही असणार आणि आम्हाला एकमेकांपासून तो कधीच वेगळं करू शकणार नाही. कुठलंच वादळ वेगळं करू शकणार नाही, कारण तिथं वादळच राहणार नाही आणि तिथे राहील फक्त शांती. वादळ नाही, शांती, शांती, शांती आणि आनंद. देव करो या संदेशाच्या द्वारे आपलं मनातील जीवनातील जे मोठमोठे वादळ आहे ते शांत हो. आणि आज तो तुम्हालाही म्हणतो, आपल्या जीवनातील वादळांना, प्रश्नाच्या वादळांना म्हणत आहे, उगा राहा, शांत हो. हालेलुया. देव आपणास आशीर्वादित करो.